ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी, कामगार तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांच्या उपस्थितीत मान्यताप्राप्त म्युनिसिपल लेबर युनियनची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत 10, 20 आणि 30 वर्षांच्या सलग सेवेनंतर आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आलाय. तसेच ज्यादा कामाचा भत्ता, वेतन श्रेणी आणि इतर सुविधांमध्ये वाढ करण्यासंदर्भात चर्चा झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे देण्याची प्रक्रिया गतिमान करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलंय. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या तृतीय श्रेणीत पदोन्नतीचे आदेश या महिना अखेरीस काढण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. कंत्राटी कामगारांच्या ग्रॅच्युटी, विमा योजना तसेच इतर प्रलंबित मागण्यांवर समिती स्थापन करून निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीस युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी, सरचिटणीस चेतन आंबोनकर यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. पाहूया. कामगारांचे बरेच प्रश्न होते, त्यातले आम्ही 60% तरी प्रश्न आज मार्गी लावलेले आहेत. अधिकाऱ्यांचे, आयुक्त साहेबांचे, महापौरांचे, रोडे साहेबांचे, सर्व प्रशासनाचे आम्ही आभार मानतो. त्याविषयी विशेष म्हणजे कामगारांचा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न होता. ते 10, 20 आणि 30 ही आश्वासित प्रगती योजना जी आहे त्याचा लाभ कामगारांना हवा होता. ती फार किचकट प्रक्रिया होती, ती आज त्यांनी मार्गी लावलेली आहे. 10 आणि 20 या ज्यांचे वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना ती योजना लागू करण्याचं त्यांनी आज आश्वासित केलेलं आहे. येत्या आठवड्यात त्यांना ती लागू होईल. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा प्रश्न जो होता की कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जो आहे तो वाढीव जो असतो, ज्याचा आम्हाला 7वा वेतनचा हप्ता त्यांनी दिला, तर त्याची रिसीट आम्हाला 6व्या वेतन आयोगच्या वेळेस मिळाली नव्हती. ती रिसीट आम्ही देण्याची त्यांना विनंती केली, ती पण त्यांनी मान्य केलेली आहे. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना जी आहे, 25 वर्ष ज्या कामगारांना, सफाई कामगाराला पूर्ण झालेले आहे, त्यांना स्वतःचं घर महापालिकेने देणं बंधनकारक होतं. त्याबाबत देखील चर्चा झाली. त्याची अपग्रेड यादी आम्हाला ते देत आहेत आणि जेवढी घरं अवेलेबल आहेत त्यांना येत्या आठवड्यात ते काम मार्गी लावणार आहेत असं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यानंतर ठाणे महानगरपालिका चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांना तृतीय श्रेणीमध्ये प्रमोशन बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होते, ते देखील त्यांनी मार्गी लावलेले आहेत. तर असे महत्वाचे अनेक विषय त्यांनी मार्गी लावलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच त्यांनी मार्गी लावलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्या सर्वांचे तिथेच आभार मानलेले आहेत. आपल्या सर्वांसमोर पुन्हा एकदा संपूर्ण प्रशासनाचे मी आभार मानतो आणि महापौर मॅडमचे आभार मानतो. जगदाळे साहेब, पवन कदम साहेब यांची खूप मोलाची मदत आम्हाला ह्यामध्ये झालेली आहे, त्यांचे देखील मी आभार मानतो. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH, बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।